नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 103 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगद्गुरू तुकोबारायांचा विचार वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगानं घेऊन जाणाऱ्या आपल्या या उपक्रमाला साथ करा, लाईक, फॉलो, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर आजचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक 2819 आहे. हा अभंग थोडा मोठा आहे, परंतु याची सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना ही एकच आहे. केवळ वेगवेगळी उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन महाराजांनी आपल्याला त्यांचं मत हे समजून सांगितलेलं आहे. तर चला तो अभंग पाहूया. हा अभंग असा आहे. कै वहावे जीवन कै पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. कै भोज्य नाना परी, कै कोरड्या भाकरी. कै बसावे वहनी, कै पायी अनवानी. कै उत्तम प्रावरणे, कै वसने ती जिरणे. कै सकळ संपत्ती, कै भोगणे विपत्ती. कै सज्जनाशी संग, कै दुर्जनाशी योग. तुका म्हणे जाण, सुख दुःख ते समान. या अभंगातून महाराज वेगवेगळी उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन आपल्याला सांगतात की जीवनातली सगळी वेळ, जीवनातला सगळा काळ हा सारखा नसतो. चढ उतार हा आयुष्यामध्ये सुरूच असतो. कधी चांगला असतं तर कधी वाईट असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे आपण जाणलं पाहिजे की सुख आणि दुःख कसं आहे, समान आहे. संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक संकल्पना सांगतात. ती म्हणजे ही संकल्पना म्हणजे ज्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही, तो म्हणजे स्थितप्रज्ञ. तुकोबाराय सांगतात, स्थितप्रज्ञ होता नाही आले तरी चालेल, पण किमान सुख दुःखाला आपण सारख्याच पद्धतीनं जर तोंड दिलं तरच आपलं काय होणार आहे, हित होणार आहे. त्यातच आपलं काय आहे, यश आहे. अन्यथा दुःख आपल्या पाचवीला पुजलेलं आहे. महाराज सांगतात की कै वहावे जीवन, कै पलंगी शयन. जीवन म्हणजे पाणी. कधी पाणी भरावं लागतं आपल्याला. एखाद्याची घरी नोकरी, गुलामी करताना त्यांना सांगितलं पाणी भरावं लागतं. तर कधी कै पलंगी शयन, तर कधी आराम पलंगावर झोपायला मिळते. सारखं नाही. कधी काम कष्ट करावं लागतं, कधी कधी अगदी क्षुद्र काम करावं लागतं, तर कधी आराम मिळतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, जशी जशी वेळ पडे तसे तसे होणे घडे. जशी वेळ पडेल तसं वागावं लागतं बाबा. पाणीही भरून न्यावं लागतं, कधी आरामही करावा लागतो. जसं हे कामाचं आहे तसं ते जेवणाचं पण आहे. काय भोज्य नाना परी, काय कोरड्या भाकरी. कधी कधी पंचपक्वानाचं ताट आपल्यासाठी तयार असतं. लोक आग्रह करू करू खाऊ घालतात. तर कधी कधी अशी वेळ येते की कोरडी भाकर खावा लागते. परिस्थिती नसल्यानंतर काय करणार, उपलब्धता नसल्यानंतर काय करणार, किंवा कुणी आपल्याला नाहीच दिलं, किंवा आपलीही क्षमता नसेल तर आपल्याला भाकरीवर पण समाधान मारावं लागतं. कै बसावे वाहनी, कै पायी अनवानी. कधी वाहनात बसून जायला मिळते, तर कधी वाहनच नाही, निघाले पायी पायी. एक दो करत निघायचं. प्रत्येक दिवस सारखा नाही. महाराज सांगतात, काय उत्तम प्रावरणे, काय वसने तुई जीर्ण. कधी उत्तम प्रावरणे, सुंदर कपडे, स्वच्छ कपडे, अगदी कोट बीट सुंदर, छान वाटते. तर कधी वसने ते जीर्ण, कपडेच नसल्यावर काय करणार. जसे फाटके तुटके त्याला शिवून बिवून कसं तरी करून वापरायचं. दिवस सारखा नसतो. काही सकळ संपत्ती, काही भोगणे विपत्ती. हा संपत्ती भरपूर आहे, काय पाहिजे ते आहे, तर कधी काहीच नाही, विपत्ती भोगायची पाळी आहे. हे संपत्तीचं झालं. माणसाच्या सहवासाबद्दलही महाराज सांगतात, काय सज्जनाशी संग, काही दुर्जनाशी योग. कधी सज्जनांचा संगत मिळतो. मग अशा वेळेस विपत्ती असली तरी काय, वाहन नसलं तरी काय, खायला प्यायला जरी चांगलं नसलं तरी काय, कष्ट करावं लागलं तरी काय, पण सज्जनांची संगती असल्यानंतर त्याच्यातून मार्ग निघतो. पण कधी कधी काय होतं, ही दुर्जनांशी संगत होते आणि अशा वेळी मात्र आपल्याला त्याच्यासोबत जे भोग आहेत ते काय करावे लागतात, भोगावे लागतात. मग अशा वेळी आपल्याकडे बरंच काही असलं तरी त्याची माती व्हायला वेळ लागत
नाही. म्हणून महाराज सांगतात की परिस्थिती जी आहे ही सारखी नसते. अगदी दोन अतिशय पराकोटीच्या विरुद्ध परिस्थितीचा महाराज या ठिकाणी तुलना करून आपल्याला समजून सांगतात की बाबा रे, काहीही असलं तरी सुख दुःख एक मान. सुख आणि दुःख आपण काय केलं पाहिजे, एकच मानलं पाहिजे. तुका म्हणे, महाराज म्हणतात की एक जाणून घे, ह्या सगळ्या परिस्थितीचा जेव्हा तू विचार करशील तेव्हा तुझ्याच हे लक्षात येईल की सुख आणि दुःख कसं आहे, अगदी सारखं आहे. आणि त्याला तसं मानू, जसं मानू तसं ते आहे. दुःखातही आपण आनंदी राहू शकतो, समाधानी राहू शकतो, आणि सुखातही आपण दुःखी राहू शकतो. म्हणून सुखही राहायचं असेल तर हे समान मानलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायाप्रमाणेच विविध वैश्विक पातळीवर साहित्यिक हे अशाच पद्धतीचा विचार मांडतात. सुख दुःख एक समान का मानायचं? कारण आज सुख आहे तर दुःख येणारच आहे. फक्त वेळेचा जो काही आहे तो फरक आहे. बरं, आज दुःख आहे तर सुख येणार नाही का? ते येणारच आहे. अगदी दिवस रात्रीप्रमाणे हे सुख दुःख आहे. पी.बी. शेली म्हणतात की त्यांच्या ओड टू द वेस्ट विंड मध्ये म्हणतात की इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. आज विंटर आहे, जो हिवाळा आहे, मग स्प्रिंग काय फार दूर आहे का? नाही. विंटरचा सुद्धा एक कालखंड आहे. त्याचा काळ संपला की स्प्रिंग पण येणार आहे, उन्हाळा पण येणार आहे, जो आपल्याला सुखकारक असणार आहे. त्या देशामध्ये उन्हाळा हा सुखकारक असतो आणि हिवाळा हा क्लेशकारक असतो. त्यामुळे जर उन्हाळा आला तर हिवाळा येणारच आहे. त्यामुळे दुःख आलं तर सुख सुद्धा येणारच आहे. त्यामुळे दुःख आलं तरी नाराज निराश होण्याचं कारण नाही. त्याला एक समान मानून या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे, लढलं पाहिजे, भिडलं पाहिजे. अशाच पद्धतीनं एक सुप्रसिद्ध इंग्रजी कवी हेनरी वर्ड्सवर्थ लॉन्गफेलो द पाम ऑफ लाईफ मध्ये लिहितात की नॉट एन्जॉयमेंट अँड नॉट सॉरो इज आवर डेस्टिनी अँड ऑर वे, but to act that each tomorrow find us farther than today. आपली जी एन्जॉयमेंट आहे, आपला हा जो आजचा आनंद आहे किंवा आपलं जे दुःख आहे, इज आवर डेस्टिन्ड एंड ऑर वे. आपला हा मार्ग नाही किंवा हे आपली फायनल डेस्टिनेशन आहे. आता इथं आलं की झालं, एकदा सुख मिळालं की संपलं, असं नाही. कारण ही प्रोसेस आहे. आज आपण जे प्राप्त करण्याचं ठरवलेलं आहे ते आपण प्राप्त केलं, मग संपलं का? नाही. मग प्राप्तीचा दुसरा टप्पा गाठावा लागतो. मग त्या मार्गाला जाण्याचा माणूस प्रयत्न करतो. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा राहतो, आयुष्यभर हा प्रवास सुरूच राहतो. हा प्रवास काही थांबत नाही. त्याच पद्धतीनं आज जर दुःख आहे तर उद्या सुखही येणार आहे. किंवा आजचं दुःख आहे हे अंतिम डेस्टिनेशन नाही, किंवा आजचं सुख सुद्धा अंतिम डेस्टिनेशन नाही. हा मार्ग आहे. हा मार्ग आपल्याला काय करावं लागणार आहे, चालत चालत पुढे जावं लागणार आहे. आणि आज नाही, आज प्राप्ती झाली तर उद्या आपल्याला पुढं निघायचंच आहे. त्यामुळेच महाराज म्हणतात की तुका म्हणे जाण सुख दुःख समान. आज तुला पलंगावर आराम करायला मिळत असला तर उद्या कदाचित पाणी भरावं लागणार आहे. आज तुला वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य खायला छान छान मिळणार असेल तर कदाचित उद्या तुला कोरडी भाकर सुद्धा खावी लागणार आहे. आणि हे तू समान मान. म्हणजे काय होईल, जेव्हा दुःख येईल तेव्हा तुला त्याचा त्रास होणार नाही. नाहीतर मग माणसं नर्वस ब्रेकडाऊन होतं, ताणतणाव जातात, माझ्यासोबत असं का घडलं, असं का घडलं, असं म्हणून दुःखातच खतम होऊन जातात, नष्ट होऊन जातात. अगदी शेक्सपियर त्यांच्या नाटकात म्हणतात की कावर्ड्स डाईज मेनी टाइम्स बिफोर देअर डेथ. भित्रे लोक मृत्यू अगोदर अनेकदा मरतात. तसं दुःख आलं की मलाच का, मलाच का, मलाच का, आणि मग त्याला सामना करण्याची जी शक्ती आहे ती शक्तीच आपल्याकडे उरत नाही. त्यामुळे महाराज म्हणतात की तुका म्हणे जाण सुख दुःख एक समान. गो टू द लिमिट्स ऑफ युअर लॉंगिंग. यामध्ये रादर मार्ला इलियन्स म्हणतात की लेट एव्हरीथिंग हॅपन्स टू युअर ब्युटी अँड टेरर. जस्ट कीप गोईंग, नो फिलिंग इज फायनल. डोंट लेट युअर सेल्फ लूज मी. तुझ्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन तू विचार कर. जे तुझ्या जीवनात घडतंय, लेट एव्हरीथिंग हॅपन टू युअर ब्युटी अँड टेरर. तुझ्यासोबत जे चांगलं घडतंय, सुंदर घडतंय किंवा भीतीदायक घडतंय त्याला घडू दे. जस्ट कीप गोईंग, नो फिलिंग इज फायनल. ना दुःख अंतिम आहे ना सुख अंतिम आहे. नो फिलिंग इज फायनल. कुठलीही भावना ही अंतिम नाही. डोंट लेट युअर सेल्फ लूज मी. आणि मला तू काय करू नको,
हरवू नको. ईश्वराला तू काय करू नको, घाबरून ईश्वर सोडू नको. ईश्वराचा जो सन्मार्ग आहे हा तो मार्ग आहे. हा मार्ग सोडून तू दुसऱ्या मार्गाला जाऊ नकोस. तू तुझा मार्ग, योग्य जो मार्ग तू चुकाळलेला आहे हा तू काय कर, सुरू ठेव. कारण हे अंतिम नाही. नो फिलिंग इज फायनल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं, तुका म्हणे जाण सुख दुःख एक समान. सुख आहे दुःख आहे त्याला एक समान म्हणायचं, काही फरक पडत नाही. कारण हे सगळं जे आहे हे सगळं हे कसं आहे, अंतिम नाही. अगदी शंकराचार्य म्हणतात प्रमाण, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. हे जग मिथ्या आहे. त्यामुळे आपलीही कुठलीही भावना काय आहे, अंतिम नाही. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या या संदेशाजवळ आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये आणखी एका अभंगासोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी, जय तुकोबाराय.